दिल्लीतल्या जंतर मंतर इथे सोनम वांगचुक यांचं 20 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। विविध स्तरातून वांगचुक यांना पाठिंबा वाढत होता। नीट पेपरफुटी आणि परीक्षांमधील घोळाविरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं। मात्र काल सकाळी अचानक दिल्ली पोलिसांनी जबरदस्ती आंदोलन स्थळावरून उचलून ॲम्ब्युलन्समधून त्यांना थेट रुग्णालयात दाखल केले। यामुळे जंतर मंतरवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता। दरम्यान अभिजित दिपके हे आंदोलनस्थळी नसताना पोलिसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचललं। सोनम वांगचुक यांना उपोषणातून उचलत असताना दुसरीकडे पोलिसांनी अभिजित दिपकेंना नजरकैदेत ठेवल्याचा दावाही त्यांनी केलाय। यावरून देशभरात संतापाची लाट काल पाहायला मिळते। दरम्यान सोनम वांगचुक यांना जबरदस्ती रुग्णालयामध्ये नेल्यानंतर अभिजित दिपके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नरेंद्र मोदी हुकुमशाह एवढा वाईट पंतप्रधान झाला नाही अशी टीका दिपकेंनी केली। तसंच धर्मेंद्र प्रधानांना एवढं का वाचवलं जात आहे असा सवालही दिपकेंनी उपस्थित केलाय। सोनम वांगचुक यांना बळ देण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष आज मैदानात उतरतोय। मुंबईच्या दादरमधल्या शिवतीर्थावर आज आंदोलन करण्यात येईल। या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष या आंदोलनाकडे असेल। नीट सीबीएसईसह इतर परीक्षांमध्ये झालेली पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी सोनम वांगचुक आणि काँग्रेस जनता पार्टीची मागणी आहे। अनेकांनी मला विचारलं तुम्ही तिथे जाणार का? जरूर जाईल, पण नुसता कोरड्या शब्दांनी त्यांचं मी समाधान करायला जाणार नाही। पहिले इथे मी आंदोलन करेन, पहिली त्यांच्या पाठिंबा रस्त्यात उचलून दाखवेन आणि मग मी त्यांना भेटायला जाईल। तर आज या चॅनलच्या माध्यमातून सर्व पक्षाच्या सर्व भाषिकांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की हा जो लढा आहे जसा हिंदुत्वाचा मंदिर चोरांविरुद्ध ढोंगी हिंदू विरुद्ध आहे तसाच उद्याचा लढा आपल्या देशाच्या भविष्य असलेल्या युवकांसाठी लढा आहे। दरम्यान दुसरीकडे सोनम वांगचुकांच्या पत्नी गीतांजली यांनी सफदरजंग रुग्णालय अधीक्षकांना पत्र लिहिलंय। परवानगीशिवाय कोणतेही इंस्ट्रावेनस इंजेक्शन देऊ नका असं गीतांजली अंगमो यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून अन्यत्र हलवण्याची अंगमोंची मागणी आहे। प्रशासनाकडे मागणी करूनही अहवालाची कॉपी दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आंदोलनामध्ये तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनाही भेटू दिलं जात नाही असाही त्यांचा आरोप आहे। सफदरजंग रुग्णालय प्रशासन पारदर्शकता दाखवत नाही असाही उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे। क्लियरली ये कहा है कि कुछ भी ओरल या इंट्रावेनस बिना मेरी कंसेंट के उनको नहीं दिया जाएगा और जो भी दिया जाएगा वो रिपोर्ट के बेसिस पे दिया जाएगा। लेकिन वो हमें वो रिपोर्ट दिखा तो रहे हैं जिसमें 2.9 है उनका पोटेशियम, लेकिन दे नहीं रहे। तो इसीलिए ये ट्रांसपेरेंसी की वजह से मुझे ये ट्रस्ट में प्रॉब्लम आ रहा है। दिल्लीतल्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं उपोषण दिल्ली पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर आता त्याच ठिकाणी अभिजित दिपकेंनी आंदोलन सुरू केले। मात्र काल उपोषणाला बसलेल्या अभिजित दिपकेंवर एका महिलेनं शाई फेकली आणि मारहाणीचाही प्रयत्न झालाय। दिपकेंवर शाईफेक झाल्यानंतर आंदोलनात मोठा गोंधळ निर्माण झाला। आंदोलक आक्रमक झाले। शाई फेकीनंतर आंदोलनामध्ये 500 रुपये देऊन गुंड घुसवले जात असल्याचा आरोप अभिजित दिपकेंनी केला आहे। मेरे जैसे गुंडे को ने कहा था बोले आएंगे 500 रुपए वाले गुंडे आएंगे, किसी को यहाँ पर प्रयोग नहीं हो रहा है। मेरी चाहते का प्रयोग हो जाए, लेकिन हमें तो कोई प्रयोग नहीं होगा, चाहे ये कुछ भी कर ले कितने भी आगे कर ले हमें प्रयोग नहीं हो रहा है। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर येते। विरोधकांना वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी नव्हती तर त्यांना राजकीय मुद्दा तापवत लाभ घ्यायचा होता असा आरोप भाजप मीडिया सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केलाय। वांगचुक यांची तब्येत खालावत असल्यानं त्यांना उपचारांची गरज होती आणि त्यामुळे कोर्टाच्या आदेशानं त्यांना रुग्णालयात हलवलंय असा दावा त्यांनी केलाय। मात्र संधिसाधू विरोधक भरपेट नाश्ता झाल्यावर उशिरा जागे झाले आणि कारवाईवर सवाल उपस्थित करतायत असंही मालवीय यांनी म्हटलंय। दिल्लीतील सोनम वांगचुक यांचं आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर आता शरद पवारांनी हल्लाबोल केलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सोनम वांगचुक यांनी केली होती, ती योग्यच होती असंही शरद पवार यांनी म्हटलंय। तसंच सरकारनं आधी बघ्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते हे दिसल्यावर त्यांना ताब्यात घेतलं असं पवारांनी म्हटलंय। दरम्यान अण्णा हजारेंचं उपोषण सुरू असताना तत्कालीन काँग्रेस सरकारनं चर्चेतून उपोषण सोडवलं होतं। त्यानुसार भाजपनं सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करून उपोषण सोडवावं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे।
पोलिसांचा हा जो काही दावा असेल तर पोलिसांनी त्यांच्या दाव्यानुसार कोर्टाची ऑर्डर दाखवावी की त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये टाका. चर्चा केल्यानंतर उपोषण सोडलं जातं. अण्णा हजारेंच्या बाबतीत सुद्धा काँग्रेसचं सरकार असताना चर्चा करून उपोषण सोडलं गेलं. सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही. नीट त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि उपोषण सोडवावं. सरकार चालवणं म्हणजे काय चालवणं की आपलं म्हणणं रेटून नेणं म्हणजे सरकार चालवणं नाही. परत एकदा सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. एक तर जनतेच्या प्राणाची, युवकांच्या प्राणाची यांना किंमत नाही आहे. आपलं म्हणणं तेच खरं, याला हुकुमशाही म्हणतात. सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनस्थळी मनसेचे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन देसाई यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे. यावेळी अमित ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हायकोर्टानं वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं असताना सरकारकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोपही अमित ठाकरेंनी केला आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही काय प्रकारची दडपशाही चालू आहे? दरम्यान सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावर हटवल्यानंतर राहुल गांधी यांनी एक पोस्ट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. असत्य आणि हिंसा ही मोदी सरकारची मुख्य वैशिष्ट्ये असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ काँग्रेस जनता पार्टीनं देशभरात आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या CSMT परिसरामध्ये तरुण तरुणींनी फलक आणि बॅनर घेऊन आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या आंदोलकांना ताब्यात घेतलंय. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. देशभरात अशाच प्रकारची आंदोलनं करण्याचा इशारा काँग्रेस जनता पार्टीनं दिला आहे. मुंबईत मंत्रालयाबाहेरही धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आक्रमक होत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आंदोलन करणार होता. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना मंत्रालयाच्या दिशेनं जाण्याआधी पक्ष कार्यालयाजवळ रोखलेलं आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिलिंद कांबळे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.